नमस्कार. साजिरीस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आजची आपली पहिली रेसिपी आहे गुळाचा शिरा. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी जाडा रवा, 1 वाटी दूध, अर्धी वाटी आपल्याला इथे साखर लागणार आहे, 4 मोठे चमचे तूप, वेलची पावडर आणि बदामाचे काप. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे मंद गॅसवर रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे मी जाड रवा वापरलेला आहे. शक्यतो शिरा करताना हा जाड रव्याचा वापर करावा, जेणेकरून शिरा हा चांगला मऊ आणि लुसलुशीत होतो. बारीक रवाचा वापर केल्याने शिऱ्याचा हा खूप लगदा तयार होतो आणि खाताना तो चांगला लागत नाही. त्यामुळे शक्यतो शिरा करताना हा जाड रव्याचा वापर करावा. रवा इथे चांगला आपण त्याच्यातून सुगंध येईपर्यंत 2 मिनटं मंद आचेवर चांगला परतून घ्यावा. 2 मिनटानंतर आपण त्याच्यात 4 मोठे चमचे तूप टाकणार आहोत आणि तूप टाकल्यानंतर सुद्धा एक 15-20 सेकंदासाठी त्या तुपामध्ये हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. जास्त नाही, एक 15-20 मिनटासाठी. आता तुपात हा रवा चांगला परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे दूध घेतलं होतं 1 वाटी, ते दूध गरम करून घालणार आहोत. आता या दुधात चांगला हा रवा मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यावर झाकण मारून ते दूध आटेपर्यंत आणि ते दूध चांगला रवा शोषून घेईपर्यंत आपण त्याला झाकण मारून ठेवून द्यायचं आहे. आता 2 मिनटानंतर आपण बघू शकता, रव्यात जे आपण दूध टाकलं होतं ते रव्याने पूर्ण शोषून घेतलं आहे आणि रवा चांगला फुलला आहे. इथे जाड रवा वापरल्याने तुम्ही बघू शकता शिरा हा जो होणार आहे तो चांगला मस्त मऊ आणि लुसलुशीत होणार आहे. रवा हा मस्त फुलला आहे. आता तो चांगला आपण जरा मिक्स करून घेऊया, खाली हलवून घेऊया खालून. आता त्याच्यात आपण जी साखर घेतली होती अर्धी वाटी, ती साखर त्याच्यामध्ये घालूया. इथे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकता, किंवा जर तुम्ही कमी गोड खात असाल तर इथे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता. आता साखर टाकल्यानंतर ती साखर चांगली त्या शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यात बदामाचे काप, पाव चमचा वेलची पावडर टाकायची आणि तीसुद्धा ती रव्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि 2 मिनटासाठी आपण ह्या शिऱ्याला वाफ देऊन घ्यायची आहे झाकण मारून. 2 मिनटानंतर झाकण खोलून बघितलं तर आपला इथे शिरा हा तयार झालेला आहे. त्याला थोडंसं हलवून घेऊया आपण. इथे बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत हा शिरा दिसतोय आणि चवीलाही तेवढाच मस्त आणि टेस्टी होतो. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि सर्व करूया. मी सर्विंग बाउलमध्ये हा शिरा काढलेला आहे आणि त्याच्यावर थोडेसे बदामाचे काप टाकून डेकोरेट केलेलं आहे. तर तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर साजिरी किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.